माझं नाव उदय जगताप. मी ब्लॅक बेल्ट आहे. 30 वर्षापूर्वी ब्लॅक बेल्ट सेकंड dan होतो. इंटरनॅशनल टुर्नामेंट येथे विनर होतो. प्रॅक्टिस खूप छान होती. पण मध्ये करिअरच्या काळात थोडंसं प्रॅक्टिसकडे दुर्लक्ष झालं. व्यायाम बंद झाला आणि त्याच्यानंतर परत एकदा प्रॅक्टिस चालू केली आणि प्रॅक्टिस चालू केल्यानंतर मी काही ट्रेनरकडे गेलो होतो मुद्दामन, की नवीन काय चेंजेस असावेत आणि चेंजेसमध्ये जे ट्रेनर होते, जे जे वेल नोन ट्रेनर होते, त्यांच्याकडनं पण काही चुका झाल्या. त्यानंतर मला हरण्याचा ऑपरेशनचा सामना करावा लागला. पण त्याच्यानंतर मग मी परत एकदा प्रॅक्टिस चालू केली. अंडर ऑब्झर्वेशन प्रॅक्टिस चालू केल्यानंतर प्रॅक्टिस चांगली चालली होती आणि अचानक मला गुडघ्यामध्ये प्रॉब्लेम जाणवायला लागला आणि प्रॉब्लेम जाणवल्यानंतर मी एक्सरे काढला. एक्सरेमध्ये रिपोर्ट नॉर्मल आले. त्यानंतर मी प्रॅक्टिस परत एक एक महिना कंटिन्यू केली. पण खूपच जास्त प्रॉब्लेम यायला लागला. नंतर मला जिना चढताना प्रॉब्लेम यायला लागला, जिना उतरताना प्रॉब्लेम यायला लागला. म्हणून मी अत्याधुनिक ज्या सुविधा आहेत लेझर ट्रीटमेंट सारख्या अशा ठिकाणी पण गेलो. लेझर ट्रीटमेंट घेतली. काही जाहिरातीच्या माध्यमातून चेक केलं, रेफरन्सच्या माध्यमातून चेक केलं. अशा 3-4 ठिकाणी मी फिजिओथेरपिस्टकडे गेलो. पण तिथेही मला जवळजवळ 7-8 महिने मी प्रॅक्टिस फिजिओथेरपिस्टच्या अंडर केल्यानंतर पण मला जास्त फरक जाणवला नाही. माझा मित्र कुमार नेवसे हा म्हटला की आपण रिहॅब सेंटरमध्ये जाऊ आपण. तिथं माझ्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत, ते छान म्हणजे त्यात छान चांगलं सांगतील आणि सोल्युशनही काढतील. म्हटलं ठीक आहे, आता एवढे ट्राय केले तर आपण एकदा ट्राय करून बघू. आणि रिहॅब सेंटरबद्दल मला काहीच माहित नव्हतं. बऱ्यापैकी मी डॉक्टर लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो, त्यामुळे मला इतर फिजिओथेरपिस्ट माहिती होते. त्यांच्याकडे मी ट्रीटमेंट घेतल्यानंतर फरक जाणवला नव्हता. म्हणून मी म्हटलं रिहॅबमध्ये चला एक ट्राय शेवटचा करू. आणि रिहॅबमध्ये ट्राय केल्यानंतर तिथं आदिती मॅडम भेटल्या. डॉक्टर आदिती यांच्या गायडन्स खाली मी तिथं काही एक्सरसाइज चालू केल्या. मला तरी कॉन्फिडन्स नव्हता. आणि नंतर मग जसा 1 महिना गेला, तर मला जाणवलं की आपण 1 महिना अजून रिन्यू करू. एक सेकंड महिना मी रिन्यू केलं आणि मला इफेक्ट जाणवायला लागले. आणि इफेक्ट जाणवायला लागले, जो गुडघ्याचा प्रॉब्लेम होता, मला जिने चढता येत नव्हते, ते आता मी योग्य पद्धतीने जिना चढू शकतो, योग्य पद्धतीने जिना उतरू शकतो. माझ्यातलं खूप चांगला चेंज बघून म्हणजे माझ्या बायकोलाही आनंद झाला, की अरे इतके दिवस यांनी एवढे प्रयत्न केले आणि एका वेल नोन नसलेल्या, नाव नसलेल्या रिहॅब सेंटरमध्ये हा चेंज झाला. मला वाटतं रिहॅब सेंटरचा रेफरन्सेस आपण सर्वांना दिले पाहिजे. रिझल्ट ओरिएंटेड असं रिहॅब सेंटर आहे. मला वाटतं रिहॅब सेंटरचं जास्तीत जास्त मार्केटिंग खरंच चांगल्या व्यक्तींचं, चांगल्या संस्थेचं आपण मार्केटिंग करणं गरजेचं आहे. त्याचा रिझल्ट सर्वसामान्य माणसांना, ज्यांना माहीत नसेल, असे वर्षानुवर्षाचे ह्यापासून लांब राहतात आणि आपल्याला त्रास होत असतो. मला वाटतं ह्या रिहॅब सेंटरच्या माध्यमातून हे त्रास कमी होतील.